नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारल्याची भाजी, जी अजिबात कडू लागणार नाही, एक पण थोडीशी कडू लागणार नाही, कडवटपणा येणार नाही आणि सर्वांना आवडेल अशी कारल्याची आणि कांदे त्याच्यामध्ये जास्त टाकून अशी कारले कांद्याची भाजी केलेली आहे. खूप मस्त झालेली आहे भाजी, अगदी सुकी कारल्याची भाजी जशी पाहिजे ना तशी झालेली आहे. तर त्यासाठी मी कारले घेतले आणि अगोदर त्याला स्वच्छपणे धुवून पुसून घेतलेले आहे. छानपैकी पुसून झाल्यानंतर काय करायचं, त्याची जी वरची साल असते ना, हलकीशी जे अशी काटेदार असते ना, ती अगोदर काढून घ्यायची आणि जे साईडचे 2 कॉर्नर असते ज्या मुख्या असल्यासारख्या त्यासुद्धा काढून घ्यायचा, कारण की त्यावर ना थोडं जास्त कडूपणा असते. तर किसनीने जे आलू छिलनी असते ना, तर तिच्याने तुम्ही ती जी साल असते ना, खरवटपणा थोडासा असा काढून घ्यायचा किंवा चाकूनेसुद्धा काढू शकतो. खूप जास्त असं नाही काढायचं, हलकंसं हलक्या हाताने काढायचं. जे असे दातासारखे असे टोकदार दिसते ना, तेच काढायचे आहे आणि दोन्ही साईडचे जे टोक आहे ते सुद्धा कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर, काढून झाल्यानंतर याला आपण जसे नेहमी कारले चिरतो गोल आकारामध्ये किंवा तुम्हाला जशा आकारामध्ये कापायचे असेल ना तसे तुम्ही कापू शकता. कापताना काय करायचं, कापता ज्या बिया असतात ना, थोड्याशा अशा जट्टर बिया कोवळ्या असल्या तर काही हरकत नाही, पण जट्टर बिया असल्या ना तर त्या काढून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे मी पूर्ण बिया व कारले कापून घेतलेले आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहे. तर त्यामध्ये मी पाऊण चम्मचच्या जवळपास हळद व अर्धा चम्मचच्या जवळपास मीठ टाकलेलं आहे आणि पूर्णपणे कारल्याला लावून घ्यायचं आहे. असं हाताने छानपैकी लावून घेतलं की अर्धा तास याला आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. अर्ध्या तासानंतर कारल्याला पाणी सुटेल आणि ते पाणी खूप कडू असते, त्यासाठीच आपल्याला हळद मीठ अगोदर लावून ठेवणं पडते की कडवटपणा निघला पाहिजे. नंतर पूर्ण पाणी असं हाताने छानपैकी असं निचळून घ्यायचं, पूर्ण काढून घ्यायचं आणि जे पाणी आहे कडू ते फेकून द्यायचं आहे. नंतर कढाईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर त्यामध्ये जे कारले आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे. छानपैकी मीडियम टू हाय फ्लेमवर याला तळून घ्यायचा आहे. जसं आपण वांगे वगैरे जेव्हा बनवतो किंवा भेंडी वगैरे जेव्हा जसे तळतो ना, अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं मऊसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. ऑलमोस्ट तळून झालेले आहे, तर मी याला आता काढून घेते आणि जे एक्स्ट्राचं तेल असते ना ते सुद्धा काढून घेते, कारण की तळायच्या वेळेस आपल्याला कोणतीही वस्तू तळायची असली तर आपण थोडं जास्त तेल टाकतो, नंतर मग काढून घेतलं. काढून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं मोहरी हलकीशी आणि जिरं टाकलेलं आहे, सोबतच थोडीशी सोप टाकली आहे आणि हिंगसुद्धा टाकलेली आहे. याच्याने सोपनी वगैरे हिंगाने वगैरे छान चव येते, यासाठी टाकली आहे. तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप करू शकता. नंतर 2 स्लाईसमध्ये कट केलेले कांदेसुद्धा टाकलेले आहे. यालासुद्धा छानपैकी आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांद्याचा कलर हा चेंज होत नाही, थोडेसे मऊसर होत नाही, इतपत आपल्याला कारले परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये काही बेसिक मसाले टाकले आहे, जसं लाल तिखट, हळद, धनिया पावडर, जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या स्टेजवर पण तुम्ही सपोज तुम्हाला बिलकुल कारल्याची भाजी आवडत नसेल ना, किंवा हलकीशी कोणते कारले जे असते ना बारीकवाले छोटेवाले, ते थोडेसे जास्त कडू असते, तर तुम्ही 2-3 दाणे साखरेचे टाकू शकता यामध्ये, आवडत असेल तर. नाही तर अशी ते कडू लागत नाही. नंतर मसाले मिक्स करून झाल्यानंतर जे फ्राय केलेले कारले आहे ते सुद्धा मी त्यामध्ये टाकले व छानपैकी याला मिक्स करून कमीत कमी 4-5 मिनटं मी याला मीडियम टू लो फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जेही कच्चपण असेल ना ते निघून जाईल. आणि मी झाकणी पूर्णपणे नाही झाकले, अर्धवट झाकलेली आहे आणि अशा प्रकारे याला शिजवून घेतलेलं आहे. नंतर गॅस बंद करून घ्यायची. गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता, कारण की थोडंसं हलकंसं आपण टमाटर टाकले नाही आहे यामध्ये, तर हलकंसं आंबटपणा यायसाठी किंवा कडवाटपणा आणखी कमी होण्यासाठी आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस टाकला जातो. तर मी यामध्ये एखादा चमचा जवळपास आमचूर पावडर व सोबतच कोथिंबीर टाकली व मिक्स करून घेतली आणि आपली भाजी ही आजची
तयार झाली आहे। कारले कांद्याची भाजी मस्तपैकी सुटसुटीत अशीच तयार झालेली आहे। तर याला प्लेटमध्ये काढायची, मस्तपैकी गरमागरम पोळीसोबत सर्व करायची आणि एन्जॉय करायची। अशा प्रकारे कारल्याची भाजी एकदा तरी अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि काहीच कडवटपणा लागणार नाही। अगदी छान वाटते, भारी खायला आणि बनवायलासुद्धा जास्त झंझटचं काम नाही आहे, जास्त काही लागत पण नाही आणि बनवणंसुद्धा सोपी आहे। अशा प्रकारे मी आजची रेसिपी तयार करून घेतलेली आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।